मित्रांनो, आज तुम्ही खूप कष्ट करत आहात. सकाळी उठून दुकान उघडता, ऑफिसला जाता, साईडवर काम करता, किराणा माल विकता किंवा मजुरी करता. आपल्या हातावर पोट आहे, खाजगी नोकरी आहे. पण एक गोष्ट मनातून कधी आपण विचार केला की मी 60 वर्षाचा झालो की काय होणार? शरीर काम करणार नाही, अंगामध्ये जोर राहणार नाही, पण घरातले खर्च थांबतील? नाही ना. घरचे खर्च, औषधांचे खर्च, किराणा, विजेचे बिल हे सगळं कसं चालणार? सरकारी नोकरी असणाऱ्यांना पेन्शन मिळते, त्यांना तरी मासिक पैसे येतात. पण आपल्यासारख्या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या, छोट्या व्यवसाय करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या कोट्यावधी लोकांना काय मिळते? काहीच नाही. मग वृद्धापकाळात आपण मुलांच्या तोंडाकडे बघत बसायचं का? की स्वाभिमानाने डोळ्यात पाणी न आणता स्वतःचे पैसे मिळवून जगायचे? मित्रांनो, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये अटल पेन्शन योजनाची मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. ही योजना 9 मे 2015 रोजी भारत सरकारने सुरू केली. तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना ठेवण्यात आले. ही योजना पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी PFRDA द्वारे चालवली जाते आणि ही नॅशनल पेन्शन सिस्टीम NPSचा एक महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत या योजनेमध्ये 9 कोटीपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. फक्त 2025-26 या एका आर्थिक वर्षातच 1.35 कोटी नवीन सदस्य जोडले गेले आहे. ही योजनेच्या इतिहासातील सर्वाधिक संख्या आहे. या योजनेबद्दल थोडक्यात मी तुम्हाला आता माहिती सांगतो. मित्रांनो, अटल पेन्शन योजना ही एक हमखास पेन्शन योजना आहे. यात तुम्ही छोटी रक्कम नियमित जमा करता आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यावर सरकार तुम्हाला आयुष्यभर दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शन देते. ही पेन्शन मार्केट रिस्कपासून पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणजेच यावर शेअर मार्केट किंवा अर्थव्यवस्था वाईट झाली तरी तुम्हाला ठरलेली पेन्शन ही मिळणारच आहे. तर यामध्ये कोण सामील होऊ शकतात, म्हणजेच यासाठी पात्रता निकष काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. तो व्यक्ती भारतीय नागरिक असावा, तसेच त्याचे वय 18 ते 40 वर्ष यामध्येच असावे. बचत बँक खाते किंवा पोस्ट ऑफिस खाते असावे. तसेच त्याचे आधार कार्ड लिंक असावे. तसेच 2022 पासून एक महत्त्वाची अट आहे, तुम्ही पूर्वी इन्कम टॅक्स पेअर असाल तर ही योजना तुम्हाला घेता येणार नाही. म्हणजेच तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर ही योजना आपल्यासाठी लागू होणार नाही. म्हणजेच सरकारने ही गरिबांसाठी आणलेलीच योजना आहे. या योजनेत तुम्हाला काय काय फायदे मिळतात त्याची थोडक्यात आपण माहिती घेऊया. या योजनेत तुम्हाला 3 स्तरावर सुरक्षा मिळते. 60 वर्षानंतर आयुष्यभर 1000 रुपये ते 5000 दरम्यान पेन्शन तुम्हाला मिळणार. तसेच तुमच्या निधनानंतर समान रक्कम तुमच्या जोडीदाराला म्हणजेच नॉमिनीला आयुष्यभर पेन्शन रूपाने मिळत राहणार. दोघांच्या नंतर संपूर्ण जमा झालेली रक्कम कॉर्पस एकदम मिळते, जो कोणी नॉमिनी असेल त्याला. पेन्शनचे पर्याय, तुम्ही 5 पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता. 1000, 2000, 3000, 4000 तसेच 5000 यामध्ये ही पेन्शन योजना आपल्याला लागू आहे. योगदान किती भरावे लागेल? तुमच्या वयावर आणि निवडलेल्या पेन्शनवर आपली रक्कम हप्ता आपला अवलंबून असतो. आता त्याचा थोडक्यात चार्ट मी तुम्हाला आता समजून सांगतो. यामध्ये संपूर्ण चार्टची आपण थोडक्यात माहिती घेऊया. जर आपण 18व्या वर्षी जर या योजनेत सहभागी झाला तर आपल्याला उर्वरित 42 वर्ष आपल्याला हप्ता भरायचा आहे. जर आपल्याला 1000 रुपये पेन्शन 60 वयानंतर घ्यायची असेल तर आपल्याला मासिक हप्ता फक्त पडतो 42 रुपये. तसेच जर आपल्याला 5000 रुपये पेन्शन जर आपल्याला घ्यायची असेल तर त्यासाठी मासिक हप्ता बसतो आपल्याला 210 रुपये. यानंतर जर आपण 20व्या वर्षी जर ही योजना चालू केली तर आपल्याला उर्वरित 40 वर्ष आपल्याला रक्कम भरायची आहे. 1000 रुपयासाठी 50 रुपये हप्ता आपल्याला मासिक पडतो. तसेच 5000 रुपये पेन्शनसाठी 248 रुपये महिना आपल्याला पडतो. त्यानंतर जर 25व्या वर्षी जर आपण ही योजना चालू केली तर आपल्याला 35 वर्ष हप्ता भरायचा असतो आणि 1000 रुपये महिना पेन्शनसाठी आपल्याला 76 रुपये
तसेच 5,000 रुपये पेन्शनसाठी 376 रुपये प्रति महिना आपल्याला हप्ता पडतो. मित्रांनो, जर 30व्या वर्षी जर आपण ही योजना चालू केली तर उर्वरित 30 वर्षे आपल्याला हा हप्ता भरावा लागतो. 1,000 रुपयासाठी 116 रुपये तसेच 5,000 रुपये महिना पेन्शनसाठी 577 रुपये महिना आपल्याला भरावा लागतो. जर आपण 35व्या वर्षी चालू केली तर उर्वरित 25 वर्षे आपल्याला हप्ता भरावा लागतो आणि 1,000 पेन्शनसाठी 181 रुपये महिना तसेच 5,000 रुपये पेन्शनसाठी 902 रुपये प्रति महिना आपल्याला हप्ता बसतो. जर आपण मित्रांनो 40व्या वर्षी जर ही योजना चालू केली तर उर्वरित 20 वर्षे आपल्याला हप्ता भरावा लागतो. 1,000 पेन्शनसाठी आपल्याला 291 रुपये प्रति महिना पडतो तर 5,000 रुपये पेन्शनसाठी प्रति महिना आपल्याला 1,454 रुपये भरावा लागतो. यामध्ये नॉमिनीला मिळणारी रक्कम अंदाजे जर आपण 1,000 रुपये पेन्शन जर लाभार्थी असाल तर 1,70,000 रुपये मिळतात. जर 2,000 रुपये महिना पेन्शन असेल तर 3,40,000 रुपये प्रति महिना नॉमिनीला रक्कम भेटते. त्यानंतर जर 3,000 रुपये पेन्शनचे जर आपण लाभार्थी असाल तर नॉमिनीला अंदाजे 5,10,000 रुपये भेटतात. तसेच 4,000 रुपये पेन्शनचे जर आपण सहभागी असाल तर 6,80,000 रुपये आपल्या नॉमिनीला भेटणार. तसेच 5,000 रुपये पेन्शन जर आपल्याला भेटणार असेल तर 8,50,000 रुपये आपल्या नॉमिनीला आपल्या पश्चात मिळतात. मित्रांनो, यावरून एकच कळून येते की जर आपण लवकर योजना चालू केली तर कमी पैसे भरावे लागतात आणि उशिरा सुरू केली तर जास्त हप्ता भरावा लागतो. तसेच 60 वर्षानंतर ठरलेली पेन्शन आपल्याला आयुष्यभर मिळते. तसेच आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराला सुद्धा ती आयुष्यभर मिळते आणि त्याच्यानंतर राहिलेली रक्कम आपल्या नॉमिनीला एक स्वरूपात मिळून जाते. जर आपल्याला ही योजना चालू करायची असेल तर आपल्या नजीकच्या कोणत्याही नॅशनलाइज्ड बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपण ही योजना चालू करू शकतात. त्यासाठी आधार कार्ड आणि बँक खाते आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. यामध्ये ॲटो डेबिट सुविधा देखील उपलब्ध असते, ज्यामध्ये मासिक पैसे आपोआप कट होतात. मित्रांनो, वृद्धापकाळ ही चिंता नसावी तर ती एक सुरक्षा असावी. अटल पेन्शन योजना ही तीच सुरक्षा आहे. जितकं लवकर सुरुवात कराल तितके कमी पैसे भरून जास्त फायदा घेता येईल. तर आजच तुमच्या बँकेत जा आणि चौकशी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.